नक्की कर्जमाफी कोणाला मिळणार? कर्जमाफी मिळण्यासाठी कोणत्या अटी आहेत? तुमचे नाव कर्जमाफीच्या यादीत येणार का? खरंच सरसकट सर्वांचे कर्जमाफ होणार का? असे सर्व प्रश्न तुम्हाला पण पडलेत का? चला तर मग या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया. अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना 2026 घेऊन आले शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी. महाराष्ट्र सरकारची एक अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेचे मुख्य उद्दिष्ट अल्पभूधारक आणि गरजू शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणे हे आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपासून ते 2 लाखापर्यंतचे थकीत कर्ज माफ केले जाईल. लाभार्थ्यांच्या पात्रतेसाठी काही अटी व नियम लागू केले आहेत. अट पहिली, कर्ज घेण्याची अंतिम मुदत. या योजनेचा लाभ अशा शेतकऱ्यांना मिळेल ज्यांनी 30 सप्टेंबर 2025 पर्यंत शेतीसाठी कर्ज घेतलेले. अट दुसरी, कर्जमाफीची मर्यादा. पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी मिळेल. जर आपले कर्ज 2 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर 2 लाख रुपयांची रक्कम माफ केली जाईल व उर्वरित रक्कम शेतकऱ्याला स्वतः भरावी लागेल. अट तिसरी, 50,000 रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान. ज्या शेतकऱ्यांनी आपले पीक कर्ज नियमितपणे फेडले आहे, म्हणजेच ज्यांनी कर्जाचे हप्ते वेळेवर भरले आहेत, त्यांना प्रोत्साहनपर म्हणून 50,000 रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जाईल. हे अनुदान नियमितपणे कर्ज फेडणाऱ्या प्रामाणिक शेतकऱ्यांसाठी एक मोठा दिलासा आहे आणि त्यांच्या निष्ठेचा सन्मान आहे. अट चौथी, आधार संलग्नता. म्हणजेच शेतकऱ्यांचे कर्ज खाते आधार क्रमांकाशी संलग्न असणे म्हणजेच लिंक असणे अनिवार्य आहे. अट क्रमांक 5, कुटुंबातील कोणत्याही एकाच व्यक्तीला कर्जमाफीचा लाभ घेता येणार. अट क्रमांक 6, कर्ज हे राष्ट्रीयकृत बँक, सहकारी, ग्रामीण किंवा जिल्हा मध्यवर्ती बँकांकडून घेतलेले असावे. चला तर मग शेतकरी बांधवांनो, संपूर्ण अंमलबजावणी प्रक्रिया अगदी थोडक्यात जाणून घेऊया. या योजनेची अंमलबजावणी पूर्णपणे पारदर्शक आणि तंत्रज्ञानाचा वापर करून केली जाईल. बँकांकडून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची माहिती संकलित केली जाईल आणि आधार प्रमाणीकरणानंतर थेट कर्ज खात्यात निधी जमा होईल आणि कर्ज माफ केले जाईल. ज्या शेतकऱ्यांची नावे कर्जमाफी 2026 महाराष्ट्र GR लिस्टमध्ये आहेत, त्यांना पुढील सूचनांसाठी त्यांच्या संबंधित बँकेकडून किंवा ग्रामपंचायतीकडून संपर्क केला जाऊ शकतो. योजनेच्या कर्जमाफी 2026 महाराष्ट्र GR PDF मध्ये अंमलबजावणीची सविस्तर प्रक्रिया नमूद केली आहे. आता आपण वळूया काही महत्त्वाच्या सूचनांकडे. सूचना पहिली, माहितीची पडताळणी. आपले नाव यादीत आढळल्यास तत्काळ आपल्या बँकेशी संपर्क साधून आपल्या कर्जमाफीची किंवा प्रोत्साहनपर अनुदानाची सद्यस्थिती जाणून घ्या. बँकेकडून मिळालेल्या माहितीची कर्जमाफी 2026 महाराष्ट्र GR मधील तपशिलाशी पडताळणी करा. दुसरी आणि सर्वात महत्त्वाची सूचना, फसवणुकींपासून सावधान. कर्जमाफीच्या नावाखाली कोणीही पैशांची मागणी केल्यास किंवा खोट्या योजनांची माहिती दिल्यास शासकीय यंत्रणा, उदाहरणार्थ पोलीस, जिल्हाधिकारी कार्यालय यांना कळवा. कोणतीही सरकारी योजना कोणाकडूनही पैसे मागत नाही किंवा अनधिकृतपणे माहिती विचारत नाही. अधिकृत स्रोतांवरच विश्वास ठेवा. आता आपण वळूया वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांकडे. अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेसाठी eKYC अनिवार्य आहे का? तर हो, लाभार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी eKYC आधार ऑथेंटिकेशन अनिवार्य आहे. मी माझी कर्जमाफी लिस्ट 2026 घरबसल्या पाहू शकतो का? तर हो, तुमच्या मोबाईलवर सरकारच्या अधिकृत पोर्टलवर भेट देऊन अहिल्याबाई होळकर कर्जमाफी लिस्ट 2026 तुम्ही पाहू शकता. 3. या योजनेत 2 लाखांपेक्षा जास्त कर्ज असेल तर काय करायचे? ज्या शेतकऱ्यांचे कर्ज 2 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यांची वरची रक्कम त्यांनी स्वतः भरावी लागेल. त्यानंतर 2 लाख रुपयांची कर्जमाफी लागू होईल. अशाच विविध योजनांच्या माहितीसाठी सरकारी कट्ट्याला फॉलो करा.